guys, welcome back to my channel. Such a great sunset और अभी बज रहे शाम के 5:20 और हम लोग निकले हैं for a trip 2-3 days, पता नहीं इतना एकदम झटके में निकल गए हम लोग. लिटरली 10 मिनट पहले प्लान बना कि चलो निकलते कहीं जाते घूमने के लिए, क्योंकि क्रिसमस और न्यू ईयर की छुट्टी मिल गई इसीलिए. और तर आम्ही आता निघालोय भोपाळकडे. हा ब्लॉग आपण मराठीमध्ये करूयात का मस्तपैकी. तर आम्ही आता निघालोय भोपाळला. खरं तर आम्ही प्लॅन करत होतो की फलटणला जाऊया, पण आत्ता जसं शरयू म्हणाले तसं आम्ही भोपाळला जाण्याचा डिसिजन घेतला. आमच्या पुढे 2 ऑप्शन होते, एक तर इंदोरला जावं आयदर फलटणला जावं. पण इंदोरला जाण्यासाठी साधारण 6 ते 7 तासाचा रस्ता आहे, 275 किलोमीटर आहे आणि एक दिवस अख्खा जाईल ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि दुसरं म्हणजे ते आम्ही ऑलरेडी गेलो होतो मागे एकदा. आणि दुसरा ऑप्शन होता फलटणचा. तर फलटण पण साधारण 700 किलोमीटर लांब आहे इथून आणि त्याच्यासाठी सुद्धा अख्खा दिवस लागतो पूर्ण. त्याच्यामुळे आम्ही तो 2 ऑप्शन न निवडता भोपाळचा ऑप्शन निवडला, कारण भोपाळ 180 किलोमीटर आहे आणि तिथं बघण्यासाठी सुद्धा काही चांगल्या गोष्टी आहेत आणि रस्ताही चांगला आहे. फायनली आम्ही आता इथे थांबलोय जेवायसाठी, डिनरसाठी. आणि हे काय पूल साईड रेस्टॉरंट आहे अँड किती मस्त केले डेकोरेशन. बघा इथं आता वॉटरफॉल सारखे आहे. तर इथं ह्याच्यात बसणार आहे. गाईज, तर आम्ही पोचलेलो आहोत हॉटेलवर आणि रात्रीचे 10 वाजलेत. आणि बट यू नो वॉट, इट वॉज नाईस. इट वॉज 4 to 5 hours ऑफ जर्नी. आणि या फायनली वी आर हिअर. थंडी छान आहे इथं. बाहेरच जेवलो आम्ही. अँड या दॅट्स इट. हे असा ब्लॉग मी पहिल्यांदा करते, सो मला पटापट सुचत नाही की मी काय बोलू. एनिवेज, जसं बाकीचे ब्लॉगर्स दाखवतात तसं मी पण तुम्हाला रूम टूर दाखवते. तर एंट्रन्स कसं दाखवतात यार. अँड ये ऐसा है रूम. इकडं असं आहे. हॅलो, दिस इज अ वॉर्डरोब. इकडं बाथरूम आहे अँड इथला बाहेरचा जो एरिया आहे तो असा दिसतो इथनं. छान आहे, त्याचं लाइटिंग विटिंग दिसते छानपैकी. सो या, ओके, बाय बाय, सी यू टुमॉरो. सो गाईज, आम्ही फायनली पोचलेलो आहोत रूममध्ये अँड इट्स ऑलमोस्ट 10 o'clock. इतकी थकली आहे ना खरंच. इतकं तसं म्हणजे 4-5 तासांचंच होता ड्राईव्ह, बट हां खूप थकली आहे. गाडी तर सगळी मीच चालवली.